शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवरून सत्ताधारी भाजपला कोंडीत पकडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे। आज जालन्यातील भोकरदन परिसरामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला। यावेळी सुप्रिया सुळेंनी सरकारच्या शेतकरी धोरणांवरती जोरदार टीका केली। राज्यात शेतकरी संकटात असताना सरकारला लाल दिवा महत्त्वाचा वाटतो। शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकार गंभीर दिसत नाही, त्यामुळे आगामी काळात कर्जमाफी झाली नाही तर आपण तीव्र आंदोलन करणार असल्याचं सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलं। पूर्ण कर्जमाफी व्हावी, मुलांना शिक्षणाची सोय सरकारने करावी, त्यांची पूर्ण फी माफी व्हावी। त्याच्यानंतर विजेचं बिल, आता मोटारच फिरली नाही तर विजेचं बिल कुठून आणणार? पुन्हा आता जर चांगला पाऊस झाला तर आनंदच आहे। बियाण्यासाठी कर्जाचं काय करणार सरकार? ते मोफत दिले पाहिजेत त्यांच्या सगळ्यासाठी। हे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत। दुधाला चांगला भाव आला पाहिजे, कांद्याला चांगला भाव आला पाहिजे। या सगळ्या गोष्टींची एकत्र मागण्यासाठी आम्ही आंदोलन केलं। नाही, या सरकारला शेतकऱ्याचं काही घेणं देणंच नाहीये। त्यांना फक्त मंत्रालय, लाल दिव्याच्या गाडी आणि त्यांचं एअर कंडिशन एवढंच पडलंय या सरकारला।